नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मुंबईचा हलवा, आईस हलवा रेसिपी. तर पाहू शकता इथे मी अर्धा तुकडा पण ठेवलेला आहे, तर तुम्हाला काढून दाखवते. सहज निघतो. तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे रेसिपी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी मैदा घेतलाय, 1 वाटी साखर घेतले, अर्धी वाटी तूप घेतले, अर्धी वाटी दूध घेतले, पिस्ता बदाम घेतलेत कट करून, कढई घेतले, त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा टाकून घेते, 1 वाटी साखर टाकून घेते, अर्धी वाटी दूध टाकून घेते, अर्धी वाटी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. आता हे छान असं मिक्स करायचं आहे. पाहू शकता छान मिक्स करून झालेलं आहे. पाहू शकता. आता गॅसवर ठेवूया. गॅसवर ठेवलेली आहे कढई. आता हे छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बारीक गॅस ठेवलेला आहे. छान घट्ट होईपर्यंत आपल्याला असं शिजवायचं आहे मंद आचेवर छानपैकी. थोडासा फूड कलर घेतलेला आहे, तो टाकून घेते. आता छान असं मिक्स करायचं आहे. पाहू शकता मिश्रण कसं शिजलेलं आहे, एकदम घट्टसर झालेलं आहे. तर आता गॅस बंद करूया. मिश्रण बटर पेपरवर काढून घेतलेलं आहे. त्याच्यावर अजून एक बटर पेपर ठेवायचा आहे आणि लगेच लाटणा घेतलेला आहे. तर लाटण्याने असं लाटायचं आहे मस्त. जेवढं होईल तेवढं पातळ करायचं आहे. पसरवून झालेलं आहे मिश्रण आपलं. बटर पेपर लावून घेतलेलं आहे. आता अर्ध्या तासाने दाखवते तुम्हाला. थंड झाल्यावर काढूया. पेपर काढून घेते. हलवा थोडासा सेट झालेला आहे, आपल्याला चिपकत नाहीये, थोडं सेट झालेलं आहे. लगेच आपण पिस्ता घेतलेला आहे, तो असं टाकून घ्यायचा आहे सर्वीकडे. आता पेपर ठेवायचा आहे परत आणि लाटण्याने लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे, म्हणजे ड्रायफ्रूट्स चांगले चिपकून बसतील मिठाईवरती. आता पेपर काढून घेऊया. आता अजून सुकायला वेळ लागेल, दाखवते नंतर. मुंबईचा हलवा बनून झालेला आहे. कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.